तर मुंबईच्या वरळीमध्ये आता बांगलादेशींविरोधात आंदोलन करण्यात आलेले आहे। सैफ अली खान प्रकरणातील आरोपी बांगलादेशी असल्याची माहिती समोर आली। त्यानंतर आता बांगलादेशींविरोधात वरळीत आंदोलन करण्यात आले। तर सैफ अली खानवर हल्ला करणारा हल्लेखोर हा बांगलादेशी असल्याची माहिती समोर आलेली आहे। त्याला काल ठाण्यात रात्री मुंबई आणि ठाण्याच्या पोलिसांच्या टीमने संयुक्तपणे कारवाई करत ताब्यात घेतलं आणि या सगळ्यानंतर आता वरळीमध्ये बांगलादेशींविरोधात काही नागरिक आंदोलन करतायत। ही दृश्य आपण त्याच ठिकाणची पाहतोय। वरळीत काही काळ त्याने वरळीत एका हॉटेलमध्ये नाश्ता केल्याचं सुद्धा समोर येतंय, तर काही काळ त्याचं वरळीत वास्तव्य असल्याची सुद्धा माहिती समोर येते। त्यामुळे वरळीतले काही नागरिक एकत्र येत आता बांगलादेशींविरोधात आंदोलन करताना आपल्याला या दृश्यांमध्ये पाहता येत आहेत। या संपूर्ण प्रकरणी 5 दिवसाची पोलीस कोठडी त्या आरोपीची पोलिसांना देण्यात आलेली आहे। आंतरराष्ट्रीय कटाचा भाग असू शकतो का या दृष्टीने सुद्धा आता तपास करायचा आहे। तसा दावा सरकारी वकिलांकडून करण्यात आलेला होता। तो व्यक्ती बांगलादेशी आहे। त्यामुळे आता बांगलादेशींविरोधात मुंबईत वरळीमध्ये काही नागरिक आंदोलन करताना आपण पाहतोय। सैफ अली खानवर 16 जानेवारीला त्याच्या घरात घुसून मध्यरात्री हल्ला झालेला होता। सैफवर तातडीने लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली। या सगळ्या संदर्भात आपण जाणून घेऊया आपले प्रतिनिधी अजिंक्य यांच्याकडून। अजिंक्य, दृश्य आपण पाहतोय, आंदोलन करतायत हे सगळे लोक, काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे? हो, अभिनेता सैफ अली खानवर जो हल्ला करणारा संशयित आरोपी आहे तो वरळी भागातील कोलीवाडा जनता वसाहतमध्ये राहिल्याचा संशय व्यक्त केला जातोय। पोलिसांनी या ठिकाणी तपास देखील केलेला आहे आणि त्यानंतर या ठिकाणी जे स्थानिक नागरिक राहिला आहेत त्यांनी आता आंदोलन सुरू केल्याचं आपल्याला पाहायला भेटतंय। बांगलादेशी हटाव मुंबई बचाव अशा प्रकारच्या त्यांच्याकडून घोषणा दिल्या जात आहेत आणि अशा प्रकारे मुंबईमध्ये त्यांच्याकडे सांगण्यात येतं की मुंबईमध्ये अनेक भागामध्ये अनधिकृतपणे बांगलादेशी राहत असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात येतंय। माझ्यासोबत या ठिकाणी जे स्थानिक नागरिक आहेत ते आहेत। सैफ अली खानवर हल्ला करणारा जो आरोपी आहे तो बांगलादेशी असल्याचा संशय व्यक्त केला जातोय आणि तुमच्या भागात त्यांनी वास्तव्य केल्याचं देखील सांगितलं जातंय। अगदी 100% खरं आहे। माझं नाव रोशन पावसकर, मी इकडचा स्थानिक नागरिक आहे, इकडचा भूमिपुत्र आहे आणि बांगलादेशामध्ये जे हिंदूंवरती अत्याचार सुरू होते त्यानंतर आम्ही एक आंदोलन छेडलं होतं, बांगलादेशी हटवा आणि मुंबई वाचवा। त्या अनुषंगाने आज आमची 4 वाजता रॅली आहे आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आमच्याच प्रभागामध्ये आमच्याच विभागामध्ये आपल्या पाठीमागे पाहू शकता या ठिकाणी सैफ अली खान यांच्यावर हल्ला करणारा व्यक्ती हा आमच्याच विभागातून नक्कीच वरळीतलं हे नागरिकांचं आंदोलन आहे बांगलादेशींविरोधातलं। अपडेट्स तुमच्याकडनं घेऊ। सुरतास धन्यवाद अजिंक्य, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।